मत विशेषला सुरुवात करूयात। जयंत पाटील शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार होते असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय आणि त्यावरून आता दावे प्रतिदावे केले जात आहेत। त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये वादाचा नवा अंक रंगलेला आहे। पाहूयात। येतील, त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही। शिंदे सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटील आणि संजय शिरसाट यांच्यामधल्या वादाचा दुसरा अंक सुरू झालाय। जयंत पाटील यांच्यामुळे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला होता, पण यानंतर आता वादाची ठिणगी पडली आहे। आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे। राहिला विस्ताराचा प्रश्न ना, आमची जी माहिती की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता। त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही। अहो, त्या बैठकीला सुप्रिया सुळे नव्हती का? सगळंच होते ना। हे सर्व असताना घडलेला हा प्रकार आहे। शिरसाट यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय। तर जयंत पाटील यांनी शिरसाट यांचा दावा खोडून काढतानाच एक खोचक उत्तर दिलंय। म्हणत असतात वेगवेगळ्या ह्याच्यात, त्यामुळं मनाने आणि शरीराने तिकडे भासवणारी लोक मनाने इकडे पण आहेत, ते असं चालूच असतं। अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षातील बहुतांश आमदारांनी अजित पवार गटाची कास धरली। तर शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदार अजित पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती। यामध्ये जयंत पाटील यांच्या नावाचा समावेश होता। तसंच त्यांना शिंदे सरकारमध्ये सिंचन खात्याची जबाबदारी देण्याची तयारी झाल्याचंही बोललं गेलं होतं। मात्र ती केवळ चर्चाच ठरली आणि तोच धागा पकडून संजय शिरसाट यांनी गौप्यस्फोट केला होता। विधान आहेत, उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांनाच अधिक जाऊन खोलात विचारा। मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होईल। राष्ट्रवादीतल्या बंडानंतर पक्षनिष्ठेवरून जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या गटासह शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला सुद्धा टोला लगावला होता। यावरून आता संजय शिरसाट आणि जयंत पाटील यांच्याकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।